बघा, तर सर्वांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचा मुद्दा कसा, की सी-बी-एस-सीचे जे स्टुडंट आहेत, सी-बी-एस-ई म्हणजे सेंट्रल बोर्ड जो आहे स्टेट ऑफ एज्युकेशनचा, तर सी-बी-एस-सीच्या मुलांना स्कॉलरशिप एक्झाम ही देता येते की नाही? आता देता येते की नाही याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. सी-बी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रश्न आहे की यांना देता येते का नाही येत? आता जी 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, सॉरी 4th स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड, 7th आणि 8 या चारही वर्गांना जी स्कॉलरशिप एक्झाम होणार आहेत, ही यांना देता येते की नाही देता येत? बघा, तर याचं उत्तर आहे ही एक्झाम यांना देता येते, यांना फॉर्मही भरता येतो. पण जेव्हा केव्हाही पण लागतं, तेव्हा काही ना काही पुढे अडचणी नक्कीच असतात. तर ह्याच गोष्टी तुम्हाला अनुभवायच्या आहेत, की ही स्कॉलरशिप एक्झाम तुम्हाला देता येणार आहे, तुम्हाला फॉर्मही भरता येईल. पण जेव्हा तुम्ही स्कॉलरशिप एक्झामसाठी इलिजिबल व्हाल, तुम्ही परीक्षा पास व्हाल, तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही. तुम्हाला स्कॉलरशिप अजिबात भेटणार नाही. कारण की याचा नियम असा आहे, की हे ₹400, ₹500, ₹600, ₹700 आणि ₹800 हे दर महिना देतात. दर महिना पैसे का बरं देतात? की ह्या मुलांना शाळेत जाण्यासाठी, एज्युकेशन घेण्यासाठी काय करतात? पैसे पुरवतात प्रत्येक महिन्याला, दर महिन्याला. पण सीबीएसईचे जे स्टुडंट आत्ताचे जे आहेत, गव्हर्नमेंट स्कूल या सीबीएसई फक्त फर्स्ट आणि सेकंडला झाल्यात. बाकीच्या वर्गांना नाही. पण 4th, 5th, 7th आणि 8th साठी आपली एक्झाम आहे. तर ह्या सीबीएसईच्या ज्या स्कूल आहेत, तर ह्या अगोदरच या प्रायव्हेट स्कूल आहेत आणि जास्त पैसे घेऊन या ते शिक्षण घेतायत. म्हणजे हे मुलं अगोदरच चांगले पैसे घेऊन शिक्षण घेतायत. म्हणजे हे मुलं वेल प्रिपेअर्ड आहेत. म्हणजे यांचे घरचे, यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे. तर तेच मुलं काय करतायत? सीबीएसईच्या मार्फत शिक्षण घेतायत. पण जे 6th आणि 7th जे मुलं आहेत, जे गव्हर्नमेंट स्कूलचे मुलं आहेत, ज्यांना शिक्षण घेता येत नाहीयेत, अशा मुलांसाठी स्कॉलरशिप एक्झाम असते. तर तुम्ही हा भ्रम डोक्यातून काढून टाकायचा आहे. सीबीएसईच्या मुलांना स्कॉलरशिप देता येते, पण स्कॉलरशिप भेटत नाही. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल, नक्की तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्वाचं, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि स्कॉलरशिपचे लेक्चर्स आपले संध्याकाळी 7 वाजता सुरू होतात, तर 9 वाजेपर्यंत असतात. मॅथ्स, रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटी, त्याच्याच नंतर इंग्लिश, हे चारही लेक्चर्स आपण घेतो. सर्वांनी लवकरात लवकर बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. लवकरात लवकर लेक्चरला जॉईन व्हा. थँक्यू.